नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण येणाऱ्या परीक्षेसाठी म्हणजे जी कंबाईंड परीक्षा आपली होणार आहे त्याच्या पूर्व परीक्षेसाठी आपण आज काही MCQ बघून घेऊ जे जनरल किंवा कन्सेप्च्युअल आणि त्याचबरोबर काही फॅक्च्युअल डेटा आपला कव्हर करतील। तर आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह पद्धतीने लेक्चर घेतले आहेत, तर ते लेक्चर घेतल्यानंतर त्याचं ॲप्लिकेशन म्हणजे MCQ सॉल्विंग सेशन आपल्याला असं म्हणता येईल, तो आता इथे आपण घेणार आहोत। तर इथे आपण काही मुख्य MCQ काही ठराविक सेशनमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत जे तुम्हाला परीक्षेसाठी अत्यंत उपयोगात पडतील। तर त्याचबरोबर या लेक्चरचं स्वरूप असं राहील की इथे आपल्याला MCQ बरोबर आपल्याला ह्याचे एक्सप्लेनेशनसुद्धा समजून घ्यायचं आहे। ओके, तर एक एक करून आपण थोडंसं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशनही बघूया। तर पहिला जो MCQ आहे, an indicator species is the one whose status provide information on the overall condition of the ecosystem and of the other species in that ecosystem. Consider the following. म्हणजे काय, इंडिकेटर स्पीसीजची संकल्पना इथे आपण घेणार। इंडिकेट करणे म्हणजे काय, होणारा वातावरण बदल याला इंडिकेशन करणं म्हणजेच काय, हे इंडिकेशन स्पीसीज आपल्याला म्हणता येईल। तर त्याचा मोस्ट इम्पॉर्टंट मॉसेस, लीचेन्स आणि फंगाय आपल्याला दिले आणि त्याचे आपल्याला योग्य अशी जोडी लावायची आहे की त्याचं एक्झॅक्टली की मॉसेस काय करतो किंवा लीचेन्स काय करतो किंवा फंगाय काय करतो, तर हे आपल्याला थोडंसं बघून घ्यायचं आहे। तर त्याचबरोबर आपण जर बघितलं तर दुसऱ्या साईडला आपल्याला काय दिसतं आहे, हेल्प टू इंडिकेट ॲसिडिक सॉईल, हेल्प टू इंडिकेट एअर पोल्युशन आणि हेल्प टू इंडिकेट ओल्ड ग्रोथ ऑफ फॉरेस्ट वेअर अबंडन्स ऑफ कोर्स वुडी डेब्रिस एक्झिस्ट। तर आपल्याला माहीत आहे की प्लांट किंगडममध्ये आपण हे क्लासिफिकेशन थ्रू आपल्याला हे प्लांट स्पीसीज कोणकोणते आहेत ह्याचं एक थोडंसं वर्गीकरण आपण बघितलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये आन्सर असेल या प्रश्नाचं आन्सर ए म्हणजे काय, मॉसेस हेल्प टू इंडिकेट ॲसिडिक सॉईल। मॉसेस बरोबर अजून एक आपण स्टडी करतो ते म्हणजे लिव्हरवोर्ट्स, तर हे सुद्धा एक आपल्याला महत्त्वाचं पाहिजे, हे सुद्धा एक इंडिकेशन म्हणून यूज केलं जाईल। लायचेन्स किंवा लायकेन्स हेल्प टू इंडिकेट एअर पोल्युशन। आता लायचेन्स काय आहे, तर लायचेन्स हे सिम्बायोटिक रिलेशनशिपमधलं अल्गी आणि फंगस आहे। सिम्बायोटिक म्हणजे एकत्रित राहणारे हे स्पीसीज आहेत दोन, अल्गी आणि फंगस। तर हे लायचेन्स त्याचा इंडिकेट करतो। तिसरा जे आहे फंगस, तर फंगस हेल्प टू इंडिकेट आउटग्रोथ ऑफ फॉरेस्ट वेअर अबंडन्स कोर्स ऑफ वुडी डेब्रिस एक्झिस्ट। म्हणजे उरलेल्या झाडाझुडं किंवा आपण झाडाचे खोड जे आहेत ते इंडिकेट करण्यासाठी फंगस हे इंडिकेटर म्हणून हे काम करतो। त्याचबरोबर कोरल रीफ हा सुद्धा एक महत्त्वाचा इंडिकेटर स्पीसीज आहे। हा कसं काय इंडिकेटर स्पीसीज आहे, कारण की हा उष्णकटिबंधीय क्षेत्र म्हणजे इक्वेटोरियल रिजनपासून थोडशा आता वरच्या साईडलाही आपल्याला मिळतो आणि म्हणून आपण म्हणतो की तोही एक इंडिकेटर स्पीसीज आपल्याला इथे दिसतो। त्याचा आन्सर असेल ए, 1A, 2B आणि 3C। त्याचबरोबर प्रश्न दुसरा, फिनोटाइप युजुअली रिझल्ट्स फ्रॉम द इंटरॅक्शन ऑफ। आता फिनोटाइप हे कशाचं इंटरॅक्शन आहे, तर ह्याचा आन्सर आपल्याला माहीत पाहिजे। त्याचा आन्सर आहे ए, जिनोटाइप अँड एन्व्हायरमेंट। आता फिनोटाइप म्हटल्यानंतर व्हॉट इज फिनोटाइप जर मी तुम्हाला हे सांगायचं म्हटलं तर फिनोटाइप रिझल्ट्स फ्रॉम दी एक्सप्रेशन ऑफ एन ऑर्गॅनिझम्स जेनेटिक कोड। तर म्हणजे जेनेटिक कोडचं काय आहे हे आपण एक्सप्रेशन किंवा आपण त्याचं म्हणू की त्याचा एक इफेक्ट आपल्याला असं म्हणता येईल, ते म्हणजे फिनोटाइप आपल्याला म्हणता येईल। आणि जिनोटाइप काय आहे, इन्फ्लुएन्स एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स अँड द इंटरॅक्शन बिटवीन द टू। अशा पद्धतीने आपल्याला फिनोटाइप आणि जिनोटाइपचा एक अर्थ समजून त्याचं उत्तर आपल्याला इथे मिळेल, जिनोटाइप अँड एन्व्हायरमेंट आपण म्हणता येईल। तर आता तिसरा प्रश्न आपण जाऊया। तर तिसरा प्रश्न म्हणजे यूट्रॉफिकेशन ऑफ वॉटर बॉडी नेसेसरीली इन्व्हॉल्व्स। आता यूट्रॉफिकेशन, तर यूट्रॉफिकेशन म्हणजे काय की बाबा एनरिचमेंट ऑफ द वॉटर। तर ह्याच्यामध्ये काय जनरली इन्व्हॉल्ड आहे हे आपल्याला माहीत पाहिजे। तर उत्तर आपण काय, याचे 3 ऑप्शन बघितले, ग्रॅज्युअल हिटिंग ऑफ वॉटर बॉडी नाही, इनफ्लो ऑफ न्यूट्रिएंट्स इन वॉटर बॉडी हे तर आहेच कारण, आणि कॅल्सिफिकेशन ऑफ बेड डेपॉझिट म्हणजे हे आपल्याला मोल्युस्क मध्ये दिसतं, तर हे यूट्रॉफिकेशन नाही,
तर म्हणून आन्सर आपलं फक्त 2 येईल, तर म्हणून आन्सर सी. आता युट्रॉफिकेशन तुम्हाला थोडक्यात संकल्पना सांगायची म्हटली तर आपल्याला जमिनीवर अमोनियम फॉस्फेटिक फर्टिलायझर दिसतात. तर अमोनियम आणि फॉस्फेटिक फर्टिलायझर जेव्हा जमिनीवर असतात तेव्हा पाण्याच्या प्रवाहाबरोबर ती वाहून जातात आणि ती वाहून झाल्यानंतर ती एखाद्या डबक्यात किंवा तुमच्या तलावात सापडतात आणि तिथे आपल्याला त्यामुळे खूप जास्त न्यूट्रिएंट वाढल्याने तिथले शेवाळ किंवा प्लांटचं प्रमाण हे जास्त वाढलेलं दिसतं. त्यालाच आपण युट्रॉफिकेशन असं म्हणतो. तर युट्रॉफिकेशन ती संकल्पना आहे. म्हणून याचा आन्सर जर तुम्ही बघितलं तर याचा आन्सर येतं सी, दॅट इज 2 ओनली. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. आता ह्युमस इज अ डार्क ऑर्गॅनिक मॅटर दॅट फॉर्म्स इन द सॉइल when plant and animal matter decays. Consider the following. म्हणजे याच्याबद्दल आपल्याला समजायचं आहे की काय बाबा ट्रूथ आहे. 2 स्टेटमेंट आहे आपल्याला इथे, स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2. ठीक आहे. ह्युमस म्हणजेच काय, अनडिकम्पोज्ड प्लांट मॅटर असं आपण थोडक्यात त्याला डिफाईन करू शकतो. किंवा अनडिकम्पोज्डपेक्षा मी म्हणेल की सेमी डिकम्पोज्ड काय म्हणता येईल त्याला, आपल्याला सेमी डिकम्पोज्ड आपल्याला तिथे म्हणता येईल. तर सेमी डिकम्पोज्ड मॅटर. आता इट कंटेन्स नायट्रोजन दॅट इज एसेन्शियल फॉर प्लांट ग्रोथ अँड हेल्प्स न्यूट्रिएंट रिटेन्शन. हे बरोबर येईल का उत्तर? बरोबर. अनडिकम्पोज्ड प्लांट्स असल्यामुळे प्लांटचा सेल वॉल हे नायट्रोजनने बनलेला असतो आणि म्हणून त्यामध्ये आपण म्हणू की नायट्रोजन हे ह्युमसमध्ये डेफिनेटली असेल. हे असं एक लॉजिक लावू शकतो. म्हणून फर्स्ट इज ट्रू. त्याचबरोबर इट कॉन्ट्रीब्यूट्स टू मॉइश्चर रिटेन्शन इन द सॉइल बाय इन्क्रीजिंग मायक्रोपोरसिटी. म्हणजे काय, मायक्रोपोरसिटी म्हणजे काय, तुमच्या छोटी छोटी छिद्रासारखं हे काम करतं आणि त्यामुळे पाण्याचं रिटेन्शन किंवा मॉइश्चर रिटेन्शन हे हेल्प करतं. ह्याचंही कारण एक हे व्हॅलिड ह्याचं रिझन आहे. त्यामुळे ह्याचा आन्सर काय येईल, बोथ 1 and 2. म्हणून 4चा आन्सर बघितलं तर बोथ स्टेटमेंट रिगार्डिंग आवर ह्युमस म्हणजे कोणकोणती, पहिले म्हणजे नायट्रोजनचं त्यामध्ये प्रमाण सापडतं ते, आणि दुसरं म्हणजे काय आपल्याला की मायक्रोपोरसिटीसाठी ते काय डेफिनेटली हेल्प करतं. म्हणून हे दोन्ही उत्तरं त्याचे खरे ठरतील. तर बोथ 1 and 2 इज द आन्सर. त्याचबरोबर पिरॅमिड ऑफ एनर्जी इज एन इकोसिस्टम इज ऑलवेज अपराईट बिकॉज. पिरॅमिड अपराईट असणे म्हणजे काय, हा पिरॅमिडचा स्ट्रक्चर असा असेल आणि इन्व्हर्टेड स्ट्रक्चर म्हणजे काय असा असेल. तर एनर्जीचा पिरॅमिड हा नेहमी असा असतो. ह्याचं कारण काय आहे, तर ह्याच्यापैकी कोणते कारण व्हॅलिड हे आपल्याला बघायचं आहे. कंटिन्युअस लॉस ऑफ एनर्जी ड्यू टू मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज पुट लिमिट ऑन हाऊ मच एनर्जी इज अवेलेबल टू हायर ट्रॉफिक लेवल. म्हणजे खालून वरपर्यंत ऊर्जा ही काय होते, लॉस होत जाते. त्यालाच आपण लिंडलमॅन लॉ असं म्हणतो. म्हणजे 10% लॉस, 10% फक्त अवेलेबल असतं. इथे जर 100 किलो गवत असेल तर शेळीला खायला फक्त 10 किलो असेल, 90 किलो हा लॉस असतो. हा असा लॉस हो सांगतो. त्यामुळे हे पहिलं कारण त्याचं डेफिनेटली व्हॅलिड आहे. दुसरं, देर इज लॉस ऑफ एनर्जी ॲट ईच ट्रॉफिक लेवल ट्रान्सफर टू द हायर ट्रॉफिक लेवल. म्हणजेच काय, या पहिल्याचंच इंटरप्रिटेशन सेकंड आहे. म्हणून बोथ स्टेटमेंट आर करेक्ट. म्हणून बोथ 1 and 2 आर करेक्ट. हे आपण तिथे समजू शकतो. अत्यंत महत्त्वाचा असा हा लॉ आपल्याला समजून घ्यायचा आहे. तो आहे म्हणजे ट्रॉपिक लेवल, जेव्हा एका ट्रॉपिक लेवलवरनं दुसऱ्या ट्रॉपिक लेवलला एनर्जी ट्रान्सफर होते तेव्हा मोस्ट एनर्जी इज लॉस्ट ड्यू टू रेस्पिरेशन ॲक्टिव्हिटीज. आणि हे आपण समजून घ्यायचं आहे. म्हणून याचं उत्तर जे आहे, ह्याचं उत्तर 1 and 2 हे करेक्ट आहे. आणि म्हणून ह्याचं आन्सर आपल्याला बोथ 1 and 2 आपल्याला इथे दिसेल. अशा पद्धतीने हा एनर्जी पिरॅमिड, त्याचबरोबर ट्रॉफिक लेवलचा आपण म्हणू शकू की मास पिरॅमिड, हे 2 पिरॅमिड आपण फार महत्त्वाचे इथे समजून घ्यायचे आहेत आणि ते आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरतील. तर प्रश्न 6वा बघू आपण. युजली हाय बायोडायव्हर्सिटी इज विटनेस्ड इन इकोटोन्स. दिस इज बिकॉज की बायोडायव्हर्सिटी ही सर्वात जास्त असते इकोटोनमध्ये. ह्याचं कारण काय आहे ते आपल्याला शोधायचं आहे. आता सर्वात पहिले इकोटोन म्हणजे काय, इकोटोन हे ट्रान्झिशन झोन आहे. आता फॉर एक्झाम्पल ही टेरेस्ट्रियल लँड आहे आणि टेरेस्ट्रियल लँडमधनं जाताना सपोज आपण इथे मध्ये एक एरिया घेतला, त्याला
आपण ट्रान्झिशन झोन किंवा इकोटोन एरिया असं म्हणतो. म्हणजे इथे आपण म्हणू शकतो टेरेस्ट्रियल बायोम आहे आणि इथे ॲक्वॅटिक बायोम आहे. तर मध्ये हा जो एरिया आहे ह्याला आपण मार्शी एरिया म्हणतो. हा म्हणजे काय झाला, इकोटोन झाला. ओके, तर आपल्याला मित्रांनो लक्षात घ्यायचं इकोटोन हा एरिया. तर आता त्याच्या संदर्भात कोणकोणते वाक्य विधाने बरोबर आहे ते बघायचं. इकोटोन इज अ जंक्शन बिटवीन टू और मोर डायव्हर्स इकोसिस्टीम. तर हे आन्सर करेक्ट आहे, कारण इकोटोनची डेफिनेशनच ती आहे. दुसरा, एन इकोटोन हॅज हायेस्ट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी अमॉंगस्ट ऑल द इकोसिस्टीम. सो हे आन्सर रॉंग आहे, म्हणून ह्याचा आन्सर ए. का? कारण की हायेस्ट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी ही ओशनची असू शकते, इक्वेटोरियल फॉरेस्टची असू शकते, आणि म्हणून अमॉंगस्ट ऑल सिस्टीम ही सर्वात हायेस्ट त्याची आपण म्हणू शकतो नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी आहे. तर हे विधान ॲक्च्युली काय आहे, चुकीचं आहे. तर इथे आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं तर 1 ओनली येईल, कारण 2 हे रॉंग असल्यामुळे हे बाकीचे तिन्ही ऑप्शन्स काय होतील, एलिमिनेट होतील. हे तुम्ही इथे थोडासा ही कन्सेप्ट इकोटोनची समजून घ्या. इकोटोनचे जर एक्झाम्पल तुम्हाला चांगले द्यायचे म्हटले तर इकोटोनचे 2 एक्झाम्पल येतात. एक म्हणजे समुद्र किनाऱ्यावरचं, आपण त्याला मार्शी एरिया म्हणतो, आणि दुसरं म्हणजे ग्रासलँड्स आर ऑल्सो कन्सिडर्ड ॲज इकोटोनिक एरियाज. कारण एका साईडला इक्वेटोरियल आणि दुसऱ्या साईडला डेझर्ट कंडिशन असल्यामुळे आपल्याला ग्रासलँड हे ट्रान्झिशन झोन आहे, जे पहिलं विधान म्हणजे त्याचं व्याख्याही सिद्ध करते. तर याचबरोबर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तर क्वेश्चन 7, विथ रेफरन्स टू बायोटोप कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. ओके, तर बायोटोपबद्दल आपल्याला खालील कोणती विधानं बरोबर आहे ते समजून घ्यायचं आहे. तर बायोटोप म्हणजे काय, ही संकल्पना आपल्याला थोडीशी आज समजून घ्यायची आहे. आता बायोटोप काय आहे, तर बायोटोप आपल्याला आपण 2 शब्द बघितले होते, हॅबिटेट अँड निश. तर हॅबिटेटमध्ये आपण माहिती आहे की हॅबिटेट इज जस्ट लाईक ॲड्रेस ऑफ द ऑर्गॅनिझम, म्हणजे जिथे तो राहतो. ठीक आहे, तर बायोटोप हा हॅबिटेटसारखाच शब्द आहे. ओके, म्हणून बायोटोप आणि हॅबिटेट हे सिनोनॉमस वर्ड्स आहे, आपण असं म्हणू शकतो. ओके, आपण या हॅबिटेटची जर लेवल बघितली तर ती आपण म्हणू शकतो की ती मॅक्सिमम जाते बायोस्फिअरपर्यंत, आणि हॅबिटेटच्यावर बायोमवरनं बायोस्फिअर अशी ती वाढत जाते. तर बायोटोप ही हॅबिटेट आहे, पण ही आपण ह्याला स्पेसिफिक एरिया किंवा स्पेसिफिक असं काही आकारमान न देता आपण त्याला म्हणू शकतो हे स्मॉल हॅबिटेट आहे. तर बायोटोप इज अ स्मॉल हॅबिटेट, ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. दुसरं, बायोटोपची स्टडी का केली जाते, कारण की बायोटोप हे स्मॉल हॅबिटेट आपण एखाद्या आखल्यानंतर या स्मॉल हॅबिटेटचे इंटरकनेक्शन्स होण्यासाठी, कारण हे स्मॉल हॅबिटेटचे इंटरकनेक्शन जर नाही झाले तर कोणतंच ॲनिमल किंवा कोणतंच प्लांट स्पीसीज सर्वाईव्ह होणार नाही, कारण की हे वर्ल्ड कनेक्टेड वर्ल्ड आहे. नॅचरल वर्ल्ड हे कनेक्टेड वर्ल्ड आहे. कोणती स्पीसीज आयसोलेशनमध्ये सर्वाईव्ह होऊ शकत नाही. म्हणून बायोटोप एक छोटा हॅबिटेट घेऊन त्याचे इंटरकनेक्शन समजून घेतो, आणि अशी संकल्पना ही बायोटोपची जाते. आता आपण MCQ कडे वळूया आणि बघू आपल्याला सोडवता येतं आहे का. तर इट इज अन इकॉलॉजिकल एरिया दॅट इज युजली लार्जर दॅन इकोसिस्टीम. तर हे रॉंग आहे, कारण आपल्याला माहिती आहे इट इज अ स्मॉलर इकोसिस्टीम एरिया आपण तो कन्सिडर करतो. इट इज अन कॉमन प्रॅक्टिस टू आयसोलेट बायोटोप्स फ्रॉम ईच अदर फॉर निश बायोडायव्हर्सिटी प्रोपोगेशन. फॉर निश बायोडायव्हर्सिटी प्रोपोगेशन म्हणजे प्रोफेशन किंवा फंक्शन प्रोफेर करण्यासाठी एखादा ॲनिमल आपलं निश या एन्व्हायरमेंटमध्ये करत असतो, आपलं कार्य या एन्व्हायरमेंटमध्ये करत असतो, आणि ते समजून घेण्यासाठी आपण इंटरकनेक्शन बघतो. म्हणून इट इज अ कॉमन प्रॅक्टिस टू आयसोलेट बायोटोप्स फ्रॉम ईच अदर. हे उलटं लिहिलेलं आहे. इट इज अ कॉमन प्रॅक्टिस टू कनेक्ट बायोटोप्स सो दॅट वी कॅन अंडरस्टँड द इंटरकनेक्शन्स बिटवीन द नेचर. म्हणून हे दुसरं स्टेटमेंट ही सुद्धा काय होईल, रॉंग होईल. म्हणून ह्याचा आन्सर जे होईल ह्याचा आन्सर असेल 7, दॅट इज नन ऑफ द अबोव स्टेटमेंट इज करेक्ट. सो इथे बायोटोपची आपण संकल्पना बघितली. त्याचबरोबर आता आपण पुढचा प्रश्न बघू की व्हॉट डू अंडरस्टँड बाय इकोलॉजिकल फुटप्रिंट. तर इकोलॉजिकल फुटप्रिंट आपल्याला माहीत आहे की एक अत्यंत असं कॉमन हे स्टेटमेंट आपण बघतो किंवा नेहमी वर्ड येतो. आता इकोलॉजिकल फुटप्रिंटची डेफिनेशन जर समजायची म्हटली तर
index of an area of a productive ecosystem required to produce the resources used and to assimilate the waste produced by the defined population is called as ecological footprint. तो D is the definition of ecological footprint. थोडक्यात तुम्हाला समजून द्यायचं म्हणजे सपोज हा एरिया घेतला, ओके, हा एरियाला आपण काय समजूया, या एरियाला आपण ए असं समजूया. आता या ए एरियामध्ये आपण तुम्ही जर बघितलं त्या या ए एरियाची काहीतरी कॅपॅसिटी असेल. कसली कॅपॅसिटी? रिसोर्सेस प्रोड्यूस करण्याची, ओके. आणि त्याचबरोबर रिसोर्सेस प्रोड्यूस केल्यानंतर या ए एरियाच्या कॅपॅसिटीमध्ये ते रिसोर्स जेव्हा वेस्ट करेल तर तेही सामावून घेण्याची कॅपॅसिटी असेल. ही कॅपॅसिटीच्या बाहेर जर रिसोर्सेस प्रोड्यूस झाले आणि या कॅपॅसिटीच्या बाहेर जर त्यांना वेस्ट ॲसेसिमिलेट हे शब्द वापरला आपण. ॲसेमिलेट म्हणजेच काय, सामावून घेणे किंवा आपण त्याला ॲब्झॉर्ब करून घेणे असंही म्हणू शकतो. तर ही जर कॅपॅसिटीच्या बाहेर जर हे ॲब्झॉर्प्शन कॅपॅसिटीच्या बाहेर जर वेस्ट प्रोड्यूस झालं तर आपण म्हणू शकतो की एक अनसस्टेनेबल वे ऑफ लाईफ झालेलं आहे. आणि त्यालाच एक मोजमापन करण्यासाठी आपण इकोलॉजिकल फुटप्रिंट अशी ही संकल्पना वापरतो. म्हणून इकोलॉजिकल फुटप्रिंटची डेफिनेशन काय दिली आहे? इंडेक्स. कारण हा एक अंक आहे ऑफ द एरिया, एखाद्या विशिष्ट एरिया जिथे आपण हे फॉर प्रोडक्टिव्ह इकोसिस्टम रिक्वायर्ड टू प्रोड्यूस द रिसोर्सेस, म्हणजे ह्याच्यामध्ये रिसोर्स प्रोड्यूस करण्याची ताकद, अँड टू ॲसेमिलेट म्हणजे शोषून घेण्याची ताकद ऑफ द वेस्ट प्रोड्यूस्ड बाय द डिफाईन्ड पॉप्युलेशन. आणि म्हणून या इकोलॉजिकल फुटप्रिंटच्या क्वेश्चनचा आन्सर हे डी जाईल, हे तुम्ही इथे लक्षात घ्यायचं आहे. त्याचबरोबर वी विल गो टू क्वेश्चन नंबर 9. डिपेंडिंग ऑन द अमाऊंट ऑफ द नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी ऑफ व्हेरियस इकोसिस्टम कॅन बी अरेंज्ड इन डिक्रीजिंग सिक्वेन्स ऑफ द यील्ड. म्हणजे नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी किंवा तिथे बायोमास प्रोडक्शनची जी कॅपॅसिटी आहे ती आपल्याला उतरत्या क्रमांकामध्ये लावायची आहे. असा हा प्रश्न आपल्याला डेफिनेटली इथे येत आहे. ते ह्याच्यामध्ये जर बघितलं तर सर्वात लॉजिकली प्रश्न कसे सोडवायचे, हे सर्वात जास्त कोणाची कॅपॅसिटी असेल तर ती रेन फॉरेस्ट किंवा इक्वेटोरियल फॉरेस्टची असेल. म्हणून सी आणि डी मध्ये आपण झालो पाहिजे. 50-50 पर्यंत जर आपण डेफिनेटली आलोच पाहिजे. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर ह्याच्यानंतर ट्रॉपिकल सीझनल फॉरेस्ट म्हणजे त्याला आपण डेसिडियसी फॉरेस्ट म्हणू शकू, त्याची सर्वात जास्त क्षमता असते प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी तयार करण्यासाठी. आणि ग्रासलँड आपण बघितलं, ग्रासलँड म्हणजे आपण डेझर्टच्या जवळ चाललो आहोत म्हणून त्याची कमी असेल. या लॉजिकने आपला आन्सर डी असं येईल. आणि म्हणून 9चा आन्सर इकोलॉजिकल प्रायमरी प्रोडक्टिव्हिटीचं जर म्हटलं तर ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट, ट्रॉपिकल सीझनल फॉरेस्ट, मग वुडलँड अँड श्रबलँड असं म्हणू शकतो, आणि टेम्परेट ग्रासलँड. अशा पद्धतीने आपण त्याचं डेफिनेटली आन्सर बघू शकतो. तर या प्रश्नाचा आन्सर डी असा असेल. तर मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊ. एकदम सोपा असा प्रश्न आहे आणि नेहमीचा कॉमन असा प्रश्न आहे की व्हॉट सिम्बॉटिक रिलेशनशिप इज एक्झम्प्लिफाईड बाय लायचेन्स. तर लायकेन्स किंवा लायचेन्स तुम्ही काही म्हणू शकतात. सिम्बॉटिक रिलेशनशिप म्हणजे एकत्रित राहण्याची जे उदाहरण आहे, हे उदाहरण लायचेन्स कसं जस्टिफाय करतो. तर लायचेन्स जेव्हा तुम्ही म्हटलं तर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे लिटमस पेपर ह्यानेच बनलेला असतो. आणि म्हणून लायचेन्समध्ये सिम्बॉटिक रिलेशनशिप ऑफ 2 थिंग्स दिसतं, अल्गी आणि त्याला आपण दुसरं म्हणू शकतो फंगस असं त्याला आपण म्हणू शकतो. म्हणून याचं जर आन्सर तुम्हाला म्हणायचं म्हटलं तर अल्गी जेव्हा येईल तेव्हा अल्गी विल ऑलवेज प्रोव्हाइड फूड. तर इथे अल्गी प्रोव्हाइड्स फूड असं आपल्याला दिसतंय, अँड अल्गी प्रोव्हाइड फूड इथे असं दिसतंय. म्हणजे आपलं आन्सर हे डी किंवा त्यामध्ये बी पैकी तरी आलं पाहिजे. ह्याच्या पलीकडे इन्फॉर्मेशन आज आपण बघून घेऊ लायचेन्सची. तर लायचेन्स म्हणजे फंगस प्रोव्हाइड्स शेल्टर, म्हणून हे बी आन्सर ह्याचं राईट असतं, जिथे लायचन्स इज अ सिम्बॉटिक रिलेशनशिप बिटवीन फंगस अँड अल्गी. त्याचबरोबर आपण ब्ल्यू ग्रीन अल्गीसुद्धा म्हणतो, म्हणजे कधीकधी अल्गी विथ बॅक्टेरिया त्याला आपण सायनोबॅक्टेरिया असंही कधीकधी समजतो. तर हे असंही सिम्बॉटिक रिलेशनशिप आपल्याला इथे माहीत पाहिजे. पण लायचेन्सचं हे फारच ट्रेडिशनल क्वेश्चन आहे आणि हा फारच अत्यंत असा बेसिक जनरल नॉलेजचा क्वेश्चन आणि एन्व्हायरमेंटल नॉलेजचा क्वेश्चन आहे की लायचेन्स इज अ सिम्बॉटिक रिलेशनशिप बिटवीन व्हॉट, बिटवीन फंगस अँड अल्गी.
ओके, सो फर्दर मुव्हिंग, इफ देर आर मोर नंबर ऑफ इकोटोन्स, तर ह्यापैकी काय आपल्याला त्यामध्ये दिसेल. आता परत इकोटोन्सची कन्सेप्ट इथे मी परत तुम्हाला सांगेल की इकोटोन्स काय आहे. इकोटोन्स इज अ ट्रान्झिशन झोन आहे. तर या संकल्पनेने बघू आपल्याला सुट्टा का प्रश्न आहे. देर विल बी मोर नंबर ऑफ इको ट्रान्झिशन झोन. तर हे आन्सर बरोबर आहे, कारण इको ट्रान्झिशन म्हणा किंवा ट्रान्झिशन झोन म्हणा वन अँड द सेम थिंग. तर इथे आपल्याला दिसतं इकोटोनच्या संदर्भात हे करेक्ट आहे. देर विल बी ग्रेट स्पीसीज डायव्हर्सिटी. ऑफकोर्स देर विल बी ग्रेट स्पीसीज डायव्हर्सिटी, कारण की इकोटोन हा ट्रान्झिशन झोन असल्यामुळे त्याचे दोन्ही साईडचे आपल्याला स्पीसीज इथे दिसतात. म्हणजे इथे जर आपण हा मार्शी एरिया किंवा समुद्राची किनारपट्टी म्हटली तर जमिनीवरचे आपल्याला इथे ॲनिमल्स दिसतील, परत समुद्रात राहणारे ॲनिमल्स दिसतील, दोन्ही दिसतील. जमिनीवरचे प्लांट स्पीसीज आणि समुद्रावरची प्लांट स्पीसीज. म्हणून ह्याचं जर आन्सर बघितलं तर बोथ स्टेटमेंट आर करेक्ट, दॅट देअर विल बी ग्रेट स्पीसीज डायव्हर्सिटी. ओके, ग्रेटर स्पीसीज डायव्हर्सिटी असं म्हटलं नाही त्यांनी की देअर विल बी ग्रेटेस्ट स्पीसीज डायव्हर्सिटी. मग ते काय होईल, ते चुकी होऊन जाईल. म्हणजे काय आपल्याला समजलं पाहिजे की इथे आपल्याला थोडंसं काय एक रॉंग असं ते एक्स्ट्रीम स्टेटमेंट असल्यामुळे रॉंग आपल्याला करता येईल. तर इकोटोनचं आपण इथे हे एक्झाम्पल बघितलं आहे. परत विच ऑफ दीज आर नॉन बायोडिग्रेडेबल मटेरियल्स. अत्यंत बेसिक आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल. नॉन बायोडिग्रेडेबल म्हणजे काय की ऑर्गॅनिझम्स त्यांना लार्ज मॉलिक्युल्स जे आहेत, ऑर्गॅनिझम्स त्या लार्ज मॉलिक्युलला छोट्या मॉलिक्युल्समध्ये काय करू शकत नाही, ब्रेकडाऊन करू शकत नाही. तर हे कोणतं एक्झाम्पल यामध्ये येईल. ठीक आहे. तर सर्वात पहिले आपल्याला माहिती आहे की कॉटन म्हटल्यानंतर नॅचरल थिंग म्हणून ही बायोडिग्रेडेबल असली पाहिजे, म्हणून ही आपल्याला एलिमिनेट करता येईल. आता ही एलिमिनेट केली तर आपला ए ऑप्शन आणि डी ऑप्शन जातो. ओके, आता राहतो बी आणि सी. बी आणि सी म्हणजे 2 आणि 3 चेक करायची गरज नाही, कारण हे कॉमनच आहे, हे तर असणारच आहे. चौथा जर बघितला तर सिल्वर फॉईल. तर सिल्वर फॉईल पण आपण बघू की सिल्वर फॉईल जेव्हा आपण बघितलं तर सिल्वर फॉईलसुद्धा आपल्याला एक ॲल्युमिनियम शीटने ॲल्युमिनियमने बनलेले ही सिल्वर फॉईल आहे. तर ही कसं का बायोडिग्रेडेबल असेल, तर ही नॉन बायोडिग्रेडेबलच पाहिजे, म्हणजे ह्याचं इन्क्लुजन पाहिजेत. म्हणून आन्सर ह्याचं सी आपण देऊ. 2, 3 and 4 म्हणजे कॉटन क्लॉथ सोडून बाकी सगळे हे बायोडिग्रेडेबल असेल. अशा पद्धतीने आपल्याला एक MCQला ॲप्रोच आणि MCQची आपल्याला डेफिनेटली आन्सर अराईव्ह करता येईल. त्याचबरोबर लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट 13. अमॉंग द फॉलोइंग द लार्जेस्ट पॉप्युलेशन इज लायकली टू बी फाउंड इन. आता सर्वात जास्त पॉप्युलेशन कुठे मिळेल आपल्याला? कम्युनिटी मिळेल का? हो मिळेल, मोठं आहे. इकोसिस्टीममध्ये मिळेल का? हो, इकोसिस्टीम किती मोठी असते, पण इकोसिस्टीम छोटीसुद्धा असते. बायोम मिळेल का? हो, बायोम तर सर्वात मोठं आहे, कारण बायोमच आपण क्लायमेटिक क्लासिफिकेशनवरनं त्याला डिसाईड करतो, इक्वेटोरियल, मेडिटोरियन, करेक्ट. तर डेफिनेटली बायोमचा आन्सर आपण अराईव्ह करू शकू. पण बायोस्फिअर जर म्हटला तर ह्याच्यापेक्षा काहीच मोठं नाही, म्हणजे सगळे बायोस्फिअरमध्येच येतात. म्हणून ह्याचा आन्सर जे येईल ते आन्सर काय येईल आपल्याला? डी येईल. कारण की बायोस्फिअर म्हटल्यानंतर त्यामध्ये सगळंच आलं, होल अर्थ आली, आणि म्हणून आपण काय म्हणू की ह्याचा आन्सर आपल्याला डी देता येईल, म्हणजे बायोस्फिअर. त्याचबरोबर इकोसिस्टीम अप्रोच रिलाय ऑन. ओके, फर्स्ट इंटिग्रेटेड मॅनेजमेंट ऑफ लँड, वॉटर, लिव्हिंग रिसोर्सेस दॅट प्रमोट्स कन्झर्वेशन अँड सस्टेनेबल यूज इन इक्विटेबल ये वे. जनरल क्वेश्चन आहे, काही ह्याला टेक्निकल नॉलेज नाही. इकोसिस्टीम अप्रोच हे आहे का? हो. इंटरॅक्शन म्हटल्यानंतर इंटिग्रेटेड मॅनेजमेंट व्हायलाच पाहिजे, कारण इकोसिस्टीम म्हणजे इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक, अबायोटिक, बायोटिक, 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 बायोटिक विथ डिफरंट बायोटा, म्हणजे 3 इंटरॅक्शन आपण म्हणू शकतो. पण जनरली आपण बायोटिक विथ अबायोटिक असं समजतो, करेक्ट. दूसरा, अडॉप्टिंग कम्प्लीटली ऑर्गॅनिक अँड नॅचरल मेथड bypassing anthropogenic scientific methodologies focused on level of biological organization and harnessing mutual synergy. या स्टेटमेंटला काही अर्थच नाही का? कारण की बायपासिंग अँथ्रोपोजेनिक सायंटिफिक मेथडॉलॉजी म्हटल्यानंतर अशा अनसायंटिफिक मेथडने कोण अप्रोच करणार इकोसिस्टम अप्रोच? म्हणून ही सेकंड स्टेटमेंट आपण ब्लेटंटली रॉंग करू शकतो आणि ही फर्स्ट स्टेटमेंट आपण करू शकतो, आणि त्यामुळे त्याचा आन्सर आपण 1 ओनली डेफिनेटली देऊ शकतो. तर अगेन इकोसिस्टम अप्रोच असा काही हा स्पेसिफिक क्वेश्चन नाही, पण यू नीड टू अंडरस्टँड
की इकोसिस्टीम ॲप्रोचमध्ये आपल्याला एक इंटिग्रेटेड ॲप्रोच आपण बघतो आणि इंटिग्रेटेड ॲप्रोचमुळे फर्स्ट स्टेटमेंट हे करेक्ट येतं. सो गोइंग टू द नेक्स्ट क्वेश्चन 15th. With reference to the ecological value, consider the following statement. Okay. सो इकोलॉजिकल व्हॅल्यूच्या संदर्भात कोणतं स्टेटमेंट ॲक्च्युली करेक्ट आहे हे आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. तर सर्वात पहिले, इट इज अ मॉनिटरी असेसमेंट ऑफ मिनिमम रिक्वायरमेंट्स फॉर इकोसिस्टम अँड सर्व्हिस प्रोव्हिजन. तर मॉनिटरी असेसमेंट करणं शक्य आहे का? आत्तापर्यंत मॉनिटरी असेसमेंट ॲक्च्युली करणं शक्य नाही, पण यावर्षी करंट अफेअर्समध्ये न्यूज आहे की मॉनिटरी असेसमेंट करा आणि EBL नावाचं टूल गव्हर्नमेंटने स्टार्ट केलं आहे फॉर मॉनिटरी असेसमेंट. इट इन्क्लूड्स असेसमेंट ऑफ इकोसिस्टम इंटिग्रिटी, हेल्थ अँड रेझिलियन्स. करेक्ट. इकोलॉजिकल व्हॅल्यू म्हणजे हे इकोलॉजिकल असेसमेंट ऑफ इंटिग्रिटी, हेल्थ अँड रेझिलियन्स इज करेक्ट. इट accrues to both humans and non-humans. Correct. Because it even accrues to non-humans म्हणजे ॲनिमल स्पीसीज आपण त्याला असं म्हणू शकतो, प्लांट स्पीसीज आपण त्याला असं समजू शकतो. सो ब्रॉडर टर्म आहे. ह्याचं एक आन्सर तुम्हाला ट्रिक देतो की इट डज नॉट ॲक्युअर टू बोथ ह्युमन्स अँड नॉन ह्युमन्स. असं जर केलं तर हे स्टेटमेंट थोडंसं एक्स्ट्रीम होऊन जाईल. म्हणजे काय, इथे मी ट्रिक काय देतोय, जर तुम्हाला स्टेटमेंट समजत नसेल तर स्टेटमेंटचं उलटं करून बघायचं आणि तो करेक्ट जातो का नाही ती ट्रिक इथे मी तुम्हाला देतो आहे. तर सेकंड अँड थर्ड स्टेटमेंट इज करेक्ट अँड देअरफॉर फर्स्ट इज ॲक्च्युली रॉंग. हे लेटेस्ट चाललं आहे, त्यामुळे मॉनिटरी असेसमेंट ऑफ मिनिमम रिक्वायरमेंट फॉर इकोसिस्टम सर्व्हिस प्रोव्हिजन हे साध्य करणं अशक्य आहे, म्हणून हे अशक्य स्टेटमेंट आहे आणि म्हणून ह्याचा आन्सर आपल्याला मित्रांनो D 2 and 3 असं देता येईल. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. ॲसर्शन आणि रिझनचा क्वेश्चन आहे. हे वाक्य वाचायचं आणि हे त्याचं एक पूर्णतः किंवा त्याला एक आपण म्हणू शकू की त्याला हे पुरेपूर असं एक्सप्लेनेशन देतं का नाही त्याचा आपल्याला अंदाज लावायचा आहे. तर ॲसर्शनमध्ये नेटिव्ह इकोसिस्टीम दॅट हॅव अंडरगोन ह्युमन इंड्युस्ड डिस्टर्बन्सेस आर ऑफन मोर प्रोन टू एलियन इन्व्हेजन दॅन अनडिस्टर्ब इकोसिस्टीम. तर ही स्टेटमेंट राईट आहे का? हो. ह्युमनने डिस्टर्ब केल्यानंतर एलियन स्पीसीजला ते वल्नरेबल होतं असं करेक्ट आहे का? हो. ह्याचं उदाहरण तुम्हाला द्यायचं म्हटलं तर आपण ॲग्रिकल्चर केलं आणि ॲग्रिकल्चर करताना आपण बाहेरनं जेव्हा गहू आणलं एस्पेशली फ्रॉम USA तेव्हा एक लँटा कॅमेरा किंवा त्याला आपण काँग्रेस गवत असं ओळखतो, तर लँटा कॅमेरा नावाचा वीड आला आणि तो या आपल्या पूर्ण भारतामध्ये पसरला. तर डेफिनेटली फर्स्ट एक्झाम्पल किंवा फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट. सेकंड, इकोसिस्टीम इन्व्हेंटेड बाय एलियन स्पीसीज. एलियन म्हणजे दुसऱ्या पराग्रहावरनं नाही, तर एका बायोडायव्हर्सिटी एरिया किंवा एका बायोममधनं दुसऱ्या बायोममधनं येणं म्हणजे एलियन स्पीसीज मे नॉट हॅव नॅचरल प्रेडेटर्स अँड कॉम्पिटिटर्स प्रेझेंट इन इट्स नेटिव्ह एन्व्हायरमेंट. वाक्यसुद्धा वाचायची गरज नाही. मे नॉट हॅव म्हणजे एक्स्ट्रीम स्टेटमेंट झालं. नॅचरल प्रेडेटर असं असू शकतं का? नाही. कुठेतरी तो जेव्हा ती स्पीसीज असेल तिला खाणारी, तिला संपवणारी दुसरी स्पीसीज डेफिनेटली असेल आणि म्हणून आपण म्हणू शकू की मे नॉट हॅव बिकम्स अन एक्स्ट्रीम स्टेटमेंट. त्यामुळे आर हे करेक्ट, आर हे रॉंग होऊ शकतं. आता यामध्ये ए इज करेक्ट आहे का? हो. तर ABC या तिन्ही स्टेटमेंटमध्ये आपण म्हणू शकतो किंवा D दोन्ही याच्यामध्ये करेक्ट आहे. आता बघा, आर इज अन अप्रोप्रिएट एक्सप्लेनेशन ऑफ ए. आरच रॉंग आहे तर एचं एक्सप्लेनेशन कसं असू शकेल? ए इज करेक्ट बट आर इज नॉट अप्रोप्रिएट एक्सप्लेनेशन ऑफ ए. डेफिनेटली बी आन्सर आपल्याला येईल, कारण की हा टोटल स्टेटमेंट एलियन मे नॉट हॅव हे टोटल रॉंग पण नसू शकतं. हे अदांतरित स्टेटमेंट आहे. ह्याला ना पूर्णतः आपण रॉंग किंवा राईट म्हणू शकू किंवा पूर्णतः राईट असं म्हणू शकत नाही. म्हणून मोस्ट अप्रोप्रिएट ह्याचं जे आन्सर येईल ते बी येईल मित्रांनो. आणि म्हणून ॲसर्शन रिझनमध्ये आपल्याला बी इथे आन्सर करेक्ट राहील. ओके. सो व्हॉट इज लँड फूटप्रिंट. आता आपण इकोलॉजिकल फूटप्रिंट बघितली. आता लँड फूटप्रिंट आपण जेव्हा बघू तेव्हा लँड फूटप्रिंटची व्याख्या काय सांगते तर ती D ऑप्शन सांगते की अमाऊंट ऑफ द लँड म्हणजे लागणारी जमीन कशासाठी? टू प्रोड्यूस अ प्रोडक्ट, एखादी गोष्ट निर्माण करण्यासाठी. कोणाकडनंही म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑर्गनायझेशन अँड नेशन इज कॉल्ड एज लँड फूटप्रिंट. म्हणजे आपण ॲग्रिकल्चरमध्ये लँड फूटप्रिंट असतं, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये लँड फूटप्रिंट असते. तर लँड फूटप्रिंट म्हणजे लागणारी जमीन एखाद्या गोष्टीला निर्माण करण्यासाठी बाय एनी ऑर्गनायझेशन और बाय एनी
बाय एनी नेशन, आपण त्याला डेफिनेटली लँड फुटप्रिंट समजू शकतो. तर त्याचा आन्सर काय येईल की ABC न होता ह्याचा आन्सर आपल्याला D असं मिळेल आणि लँड फुटप्रिंटची ही काय राहील, ही व्याख्या राहील. तर पुढे जाऊया आपण. फिलॉसॉफी ऑफ एन्व्हायरमेंटलिझम ॲडव्होकेट्स दॅट. फिलॉसॉफी ऑफ एन्व्हायरमेंटलिझम. आता एन्व्हायरमेंटलिझम काय आहे, हा एक तत्वज्ञानातला एक ॲप्रोच आहे कशाला, गोष्टीला बघण्यासाठी. तर त्याच्यामध्ये कोणती तत्व आहे, आता वाचला नसेल तरी स्टेटमेंटकडे जायचं आणि बघायचं सोडवता येते का. वन शुड लर्न टू लिव्ह इन हार्मोनी विथ द रिदम्स ऑफ द इकोसिस्टीम. हे आन्सर हे होऊ शकतं का, हो. ह्याच्यामध्ये काही असं गौण नाही की डेफिनेटली रिदममध्ये म्हणजे एकत्रित आपण राहिलं पाहिजे, हे तर ट्रू आहे. ह्युमन शुड नॉट मॅन्युप्युलेट नॅचरल एन्व्हायरमेंट टू सर्व देअर इमिजिएट इंटरेस्ट. करेक्ट होऊ शकतं, कारण की एन्व्हायरमेंटलिझम म्हटल्यानंतर एन्व्हायरमेंटला प्राधान्य असेल आणि मॅन्युप्युलेट द नॅचरल एन्व्हायरमेंट टू सर्व असेल, त्यामुळे फर्स्ट अँड सेकंड स्टेटमेंट पाहिजेच. म्हणजे आपल्याला आन्सर इथे फर्स्ट अँड टू जिथे असेल तिथे आपल्याला जायला पाहिजे. तर विदाउट रिडिंग थर्ड स्टेटमेंट आपण ए आन्सर टिक करू शकतो. पण तरी थर्ड स्टेटमेंट बघू. देर इज नो वे ह्युमन्स कॅन प्रिझर्व ऑर रिस्टोर नेचर टू इट्स अनडिस्टर्ब फॉर्म. हे शक्य आहे का, नाही. हे तर काहीतरी अबसर्ड स्टेटमेंट आहे, नो वे, एक्स्ट्रीम स्टेटमेंट. सो अवॉइड इट. म्हणून आपल्याला थर्ड स्टेटमेंट रॉंग करून पहिला आणि दुसरं हे आपलं आन्सर असेल हे आपण इथे समजलं पाहिजे. सो मुव्हिंग फर्दर आपल्याकडे क्वेश्चन नंबर 19. सो क्वेश्चन नंबर 19 सेज व्हॉट, ह्युमस इज लिस्ट इन विच ऑफ द फॉलोइंग सॉइल. ह्युमस काय, सेमी डिकम्पोज्ड अनडिकम्पोज्ड मॅटर. हे सर्वात कमी कुठे असतं, तर सर्वात पहिले सॉइल्स ऑफ टेम्परेट फॉरेस्ट असेल का. टेम्परेट म्हटल्यानंतर डेफिनेटली आपल्याला तिथे थोडं तरी बाष्पाचं प्रमाण सापडतं, डिकम्पोजिशन तिथे होईल कारण बॅक्टेरियाज तिथे असतीलच. दुसरं ॲल्युव्हियल सॉइलमध्ये सापडतं आपल्याला डेफिनेटली, कारण की आपल्याला माहिती आहे की नॉर्थ प्लेन्स किंवा नॉर्दर्न इंडियन प्लेन्समधनं आपल्याला ह्यूज रिव्हर्स आर फ्लोईंग. विथ दिस दे विल ब्रिंग वॉट, प्लांट्स अँड दे विल ब्रिंग अनडिकम्पोज मॅटर, म्हणून ह्युमस असेल. ब्लॅक सॉइलमध्ये सापडेल का, हो डेफिनेटली सापडेल. आणि त्याचबरोबर कारण ब्लॅक सॉइल इज यूज फॉर मोस्ट कल्टिवेशन. लॅटराईट सॉइलमध्ये सापडेल का, तर लॅटराईट सॉइलमध्ये आपल्याला कमी सापडेल, नाही सापडणार असं नाही, कमी सापडेल. म्हणून ह्याचं आन्सर मित्रांनो काय आहे, ह्याचा आन्सर आपल्याला ए आहे, लॅटराईट सॉइल. लॅटराईट सॉइल इज फाउंड इन अल्टरनेट एरियाज विच हॅव अल्टरनेट हॉट अँड ह्युमिड क्लायमेट. ओके. सो एक माउंटन सॉइलमध्ये सुद्धा आपल्याला हे माउंटनमध्ये सुद्धा ही लॅटराईट सॉइल सापडते. म्हणून ह्याचा आन्सर आपल्याला ए असं लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून ह्युमस तिथे प्रमाण कमी असेल, म्हणून ह्याचा आन्सर आपल्याला ए आपण ह्याचं देऊ. सो कमिंग डिस्कशिंग क्वेश्चन नंबर 20. डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर इट्स स्पीड इज डिटरमाइंड बाय विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर्स. तर खालील कोणत्या फॅक्टर्सपैकी आपल्याला डिकम्पोजिशन ऑफ द मॅटर सापडतो. इम्पॉर्टंट विचारलं आहे का, नाही. मेजर फॅक्टर फक्त विचारलं आहे. म्हणजे काय, क्वेश्चन जनरल पाहिजे, जनरल आहे. क्वेश्चन जेव्हा जनरल असेल तेव्हा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की ह्याचं आन्सरसुद्धा काय असेल, जनरल असेल. ओके. तर डिकम्पोजिशन सॉईल ऑर्गॅनिझमवर डिपेंडेंट आहे का, येस. टेम्परेचर कंडिशन्सवर डिपेंडेंट आहे का, येस. इक्वेटरमध्ये डेझर्टमध्ये आपल्याला वेगळं डिकम्पोजिशन रेट ड्यू टू टेम्परेचर सापडतं. मॉइश्चर कंडिशन्स ऑफकोर्स येस, बिकॉज मॉइश्चर हॅव्स बॅक्टेरिया and bacteria helps for decomposition. And fourth, quality of organic matter आहे का, yes. some are breakable easily, some are unbreakable easily. तर लॉजिकली स्पीकिंग 1, 2, 3 हे चारही ऑप्शन आपल्याला आले पाहिजे. तर 1, 2, 3चं कोणतं आहे का, बिंदास मारून टाकायचं, डी आन्सर आहे. तर 1, 2, 3, 4 हे चारही ऑप्शन करेक्ट आहे, हे बिंदास आपण करून घ्यायचं. मँग्रोव्ह फॉरेस्ट कॅन बी फाउंड इन विच ऑफ द फॉलोइंग रिव्हर डेल्टास. ओके. सो मँग्रोव्ह फॉरेस्ट काय, आपल्याला माहिती आहे की इट इज इकोटोन एरिया. म्हणून हे रिव्हर साईडला आपल्याला जिथे रिव्हर डिबाउश होते, डिबाउश होणे म्हणजे जिथे ती सागराला जाऊन मिळते, तिथे आपल्याला हे शक्यतो मँग्रोव्ह फॉरेस्ट आपल्याला सापडतात. ओके. तर हे कुठे सापडतील, फॉलोइंग रिव्हर डेल्टास. ओके. द गंगा ब्रह्मपुत्राला सापडतील का, महानदी सापडतील का, गोदावरी सापडतील का, कृष्णा सापडतील का. तर ह्याच्यामध्ये ॲक्च्युली मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो की पूर्णपणे त्या नदीचे काठ आपल्याकडे असं मॅपच्या स्वरूपात कुठे अवेलेबल आहे, तर कुठेच नाही. कुठे ना कुठे एक झाड तर असेल. अशा पद्धतीने तो एक्झामिनर जाऊन बघणार आहे का की तिथे खरंच आहे का. मग
तिथे जर आपण एखादं झाड सापडलं तर मग त्याचा हा क्वेश्चन रॉंग होऊन जाईल. म्हणून अशा जनरलिस्टिक क्वेश्चनला लक्षात घ्या. अशा जनरलिस्टिक क्वेश्चनला आपल्याला शक्यतो सगळे आन्सर्स हे बरोबर असतील की मँग्रोव्ज कुठे भेटतात बाबा, नदीकाठच्या मिळणार, म्हणून गंगा ब्रह्मपुत्राला मिळणार, महानदीला मिळणार, गोदावरीला मिळणार आणि कृष्णेला सुद्धा मिळणार. त्याचबरोबर स्टेट वाईज म्हटलं तर वेस्ट बेंगॉल, गुजरात हे मोस्ट इम्पॉर्टंट स्टेट आहे फॉर मँग्रोव्ज फॉरेस्ट. तर इथे आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून ह्याचा आन्सर जे येईल ते 1, 2, 3, 4 असं आन्सर येईल. तर लेट अस गो फॉर नेक्स्ट क्वेश्चन. देन वी हॅव estuaries are among the most productive ecosystem in the world. What could be the possible reason? estuary हे प्रोडक्टिव्ह सिस्टीम असण्याचे कोणतं कारण असतील आपण ह्याच्यामध्ये ओळखायचं आहे. तर सर्वात पहिलं, some estuaries forms an ecotone of fresh water and salty sea water. आहे का हे आन्सर करेक्ट? येस. ह्याच्या पहिले estuary म्हणजे काय, आपण माहिती आहे की हे इंडिया आहे. इंडियाच्या राईट साईडला म्हणजे इंडियाच्या ईस्ट कोस्टला अँड वेस्टर्न कोस्टला एक फरक आपल्याला दिसतो की ईस्टर्न कोस्टल प्लेन हा थोडासा मोठा आहे आणि वेस्टर्न कोस्टल प्लेन हा थोडासा निमुळता आहे. तर ईस्टर्न कोस्टल प्लेनला काय होतात की जेव्हा ही नदी येतात तर नदी वाहून येतानंतर ही नदीमधली वाळू सेटल होण्यासाठी आपल्याला एक पुरेसा वेळ असा मिळतो, कारण की तिथे जे कोस्टल प्लेन्स आहे ते थोडेसे एक्सटेन्सिव्ह आहे किंवा त्यांचा एरिया लार्ज आहे. म्हणून तिथे डिपॉझिशनल फीचर्स डेल्टा ते हे करतात, म्हणून त्याला आपण डेल्टा रिजन म्हणतो. तसंच फीचर वेस्टर्न साईडला मिळत नाही, कारण की ह्याचा निमुळता एरिया आहे आणि रिव्हर पण फास्ट फ्लोईंग आहे, कारण की इथे वेस्टर्न घाट आहे जो ईस्टर्न घाटपेक्षा जास्त आहे. तिथे आपल्याला कोणते फीचर्स मिळतात तर ते हे इस्ट्युरी फीचर्स आपल्याला मिळतात. मग सम इस्ट्युरीज फॉर्म्स अ इकोटोन ऑफ फ्रेश वॉटर इन सॉल्टी सी वॉटर आहे का? हो, सॉल्ट हाय फ्रेश वॉटर आणि इथे सॉल्टी सी वॉटर. द आन्सर फर्स्ट इज करेक्ट. तर फर्स्ट तर आपलं पाहिजे. इस्ट्युरीज आर नॉट सब्जेक्ट टू डिस्टर्बिंग फोर्सेस लाईक टाइड्स अँड वेव्स. असं शक्य आहे का समुद्र किनारी आणि त्यांना लाटांचा मारा बसणार नाही, त्यांना वाऱ्याचा मारा बसणार नाही, हे स्टेटमेंट काय होईल? रॉंग होईल. आणि म्हणून आपला आन्सर ए असं राहील. त्यामुळे ए आन्सर आपल्याला इथे म्हणता येईल. सो मूविंग फर्दर, केल्प फॉरेस्ट आर अंडर वॉटर एरियाज विथ हाय डेन्सिटी ऑफ. आता केल्प, तुम्ही फिश टँक बघितलं असाल तर फिश टँकमध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे एक समुद्र वनस्पती तुम्ही बघाल जे पानांच्या स्वरूपात दिसतात, त्याला केल्प असं म्हणतात. हायेस्ट प्रोडक्टिव्ह झोन्स इन द ओशनिक रिजन असं ते म्हणू शकतो. आणि विथ हाय डेन्सिटी ऑफ कासले आहे तर हे ब्राऊन अल्गीचं आहे. ब्राऊन अल्गी म्हणजे अल्गीमध्ये 3 आहेत, क्लोरोफायसिया त्यापेक्षा रोडोफायसिया, तर त्याच्या हा प्रकारमध्ये हे ब्राऊन अल्गी आपल्याला सापडतात. आणि ब्राऊन अल्गी आणि सीवीडचं हे प्रमाण या केल्प फॉरेस्टमध्ये जास्त असतं. तर त्या अल्गीचं क्लासिफिकेशन डिटेलमध्ये काही गरज नाही, पण डेफिनेटली आर अंडर वॉटर एरियाज विथ हाय डेन्सिटी हे तुम्ही लक्षात आलं पाहिजे, ज्याच्यामध्ये ब्राऊन अल्गी किंवा सीवीड असं सापडतं. ओके. कोरल रीफ आपल्याला एलिमिनेट करता आलं असतं, कारण कोरल रीफ आपण बघितला आहे. मँग्रोव्ज आपल्याला माहिती आहे झाड आहे आणि ते समुद्राच्या वर सापडतात. आणि हायड्रोथर्मल वेंट्स विथ व्हेजिटेशन हे तर काहीतरी ॲब्सर्ड तिथे दिलं आहे, म्हणून ए आन्सर लॉजिकली आपल्याला इथे करेक्ट करता येईल. विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी बेस्ट कॅरेक्टरिस्टिक्स ॲज बायोम. बायोम म्हणजे काय की बायोस्पियरपेक्षा कमी अँड कॅरेक्टराइज्ड ॲट कॉन्टिनेंट लेवल with same type of climate is called as biome. ओके. कॉन्टिनेंट लेवलला आहे म्हणजे काय, पूर्ण टुंड्रा रिजन टुंड्रा बायोम, इक्वेटोरियल रिजन इक्वेटोरियल बायोम असं ते बायोम आपल्याला म्हणता येईल. आता म्हणजे हा मोठा एरिया आपल्याला लक्षात येतं. आता गंगा रिव्हर बघितला तर हा वेगवेगळ्या एरियातनं वेगवेगळ्या क्लायमेटिक कंडिशनमधून जातो. उत्तराखंडमध्ये थंड, उत्तर प्रदेशमध्ये गरम, वेस्ट बेंगॉलमध्ये ह्युमिड. तर हा रिजन बायोम नसू शकतो, म्हणून हा आपण डी एलिमिनेट करू. वेस्टर्न हिमालय सेम. लेक बायकाल छोटासा एरिया झाला कारण तो फक्त एक तलाव आहे, म्हणून टुंड्रा रिजन कॅन बी सेड विच एक्सटेंड्स अलॉंग अ होल कॉन्टिनेंट अँड दॅट इज अ टुंड्रा रिजनला आपण टुंड्रा बायोम म्हणून डेफिनेटली सांगू शकतो. सो कमिंग फॉर द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 25. In terms of self-sustenance and endurance, which among the following is the most stable ecosystem? Okay,
मोस्ट स्टेबल इकोसिस्टमला असण्यासाठी आपल्याला बायोडायव्हर्सिटी आणि इंटरॅक्शन हे जास्त पाहिजे आणि बायोमास प्रोडक्शनसुद्धा जास्त पाहिजे. हे 3-4 मुद्दे जर आपण बघितले तर हे स्टेबल इकोसिस्टम असते. आणि हे 3-4 मुद्दे आपल्याला कुठे सापडतं तर ओशन्समध्ये सापडतात, माउंटन्समध्ये नाही, डेझर्टमध्ये नाही, फॉरेस्टमध्ये नाही, तर ओशन्समध्ये आपल्याला सापडतात. आणि म्हणून ओशनिक सिस्टीम आर सेड टू बी मोस्ट स्टेबल इकोसिस्टम in terms of we can say stability. So that is how we are seeing concept आपण बघत चाललोय मित्रांनो आणि MCQ सॉल्विंग टेक्निक हे आपण बघत चाललेलो आहे.